तर मी इकडे सगळे बघू शकता की मी केळ्याला मत दिलं आणि सगळ्यांना केळ्याची पावती दिसतंय का कन्फर्म करा. मग आपल्याला केळ्याची पावती दिसली, म्हणजे पहिला वोटर आला आणि त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली. आता तो समाधानी झाला आणि तिकडून गेला, तर आपण काय बोलू नाही शकत का काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. त्यानंतर दुसरा वोटर येतो. दुसरा वोटर पण समजा असा आहे का तो एकच फॅमिलीचा आहे किंवा एकच एरियाचा आहे आणि एकच मानसिकतेचा आहे, तो पण केळ्याला मत देतो असा होतो. आता परत समजा मी केळ्याला मत दिलं, तर आपण बघू इकडे आपल्याला काय दिसतं, परत केळ्याची पावती दिसली. या प्रकारे दोन वोटर आले, दोघांनी केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती पण बघितली. आता ते समाधानी होऊन गेले. त्यानंतर आपण काय करतो, आपण एक मत कलिंगडला देतो. आता कलिंगडला मत दिलं, आपण परत कलिंगडची पावती कन्फर्म करू. आपल्याला कलिंगडची पण पावती दिसली. या प्रकारे 3 वोटर आले, 2 केळ्याचे आणि 1 कलिंगडचा. त्यानंतर चौथा वोटर येतो आणि चौथा वोटरनी पण कलिंगडला मत दिलं. अशा प्रकारे 2 वोटर केळ्याचे आणि 2 वोटर कलिंगडचे. आता 4 वोट झालेत. आपण तिसरा कॅन्डिडेट जो आहे सफरचंद, त्याला आपण 1 मत त्याला पण देऊ. मग आपण सफरचंदला पण मत दिलं. आता सफरचंदची पण पावती बघा. असे 5 वोटर आले. सगळ्यांनी आपला वोट केलं, 2 केळ्याचं, 2 कलिंगडचं आणि 1 सफरचंदचा. याप्रमाणे वोटिंग झाली. आता समजा इलेक्शन संपलं आहे, आज इलेक्शन होता, इलेक्शन संपलं. 3 दिवसानंतर आपण इलेक्शनचा निकाल बघू. पहिले आपण जो इलेक्शनचा निकाल बघणार तो इलेक्ट्रॉनिक वोट असेल. तर इलेक्ट्रॉनिक वोट म्हणजे जे आपल्याला दिसत नाही आणि त्याची काउंटिंग काय दाखवते बघा. मी कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करणार का ते फक्त या LED वर झूम करा, तर सगळ्यांना तो निकाल दिसेल. निकाल असा येतोय का 3 वोट जे आहे ते सफरचंदाला भेटले आहेत, 1 वोट जे आहे ते केळ्याला भेटलं आहे आणि 1 वोट जे आहे ते कलिंगडला भेटलं आहे. पण आपण काय वोट केलं होतं हे आपल्याला माहिती आहे. 1 वोट आपण केला होता सफरचंदला आणि 2 केले होते केळे आणि कलिंगडला आणि आपण त्याची पावती पण बघितली होती. तर आपण आता बघू की याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय. आपण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याकडे एकच उपाय आहे. भरपूर आमदारांनी हे केलं पण होतं का बाबा आम्ही पैसे भरू आणि VVPATची मोजणी करू. VVPATची पावती जर 100% मोजणी केली तर चोरी पकडली जाणार असे बोलणारे बोलतात. पण तर आपण इकडे काय करू, ते याला उघडू आणि चेक करू. पहिले आपण बघितलं होतं का याच्यामध्ये कुठलीच पावती नव्हती. तर एक एक करून उघडणार. पहिला हा आपण हे बघू शकता केळ्याचं. दुसरा हे बघा, हे केळा, हे कलिंगड. परत बघा, हे परत सफरचंद. या प्रकारे सफरचंदचे 2 मत झाले, आपण एकच दिले होते. आणि इलेक्ट्रॉनिक वोटच्या बरोबर जर याची आपण मॅचिंग केली तर 100% मॅचिंग झाली. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोट आणि पेपर स्लिपचे वोट हे 100% मॅचिंग करून आपला हा प्रोग्राम हा आपल्याला वोट चोरी करून देऊ शकतो. आता हा प्रोग्राम जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर प्रॉब्लेम आहे, नाहीतर मग आम्ही हे तुम्हाला खेळ दाखवतोय. तर पुढे काय समजायचं ते आपण समजू शकता. आता ही चोरी आपण बघितली. या चोरीला हॅकिंग नाही म्हणत, या चोरीला प्रोग्राम टाकून चोरी म्हणतात. जे आपण ऐकलंय त्या हॅकिंग नाही आहे. हे हॅकिंग शिवाय कशी चोरी होऊ शकते ते आपण याच्यामध्ये बघितलं. तर ही चोरी जे झाली ती कशी झाली हे आपण परत समजण्यासाठी परत इकडे वोटिंग स्टार्ट करू आणि बघणार का आपल्याला काय दिसतंय. पहिले आपण बघून घ्या आतापर्यंत कुठली वोटिंग नाही झाली आहे. तर इकडे आपला प्लीज डू वोटिंग म्हणजे 0 वोट. आणि आता हे आपण VVPAT पण बघतोय, याच्यामध्ये पण पावती नाही आहे. तर ही जी चोरी झाली त्याला समजण्यासाठी आपल्याला थोडासा हे VVPATचं माहिती पाहिजे. तर आपल्याला ब्लॅक ग्लासची जर स्लाईड्स आली तर बरं होईल. हे या VVPATमध्ये 2017च्या जवळ असा काळा कास लावला गेला होता. अगोदर जो VVPAT होता त्याच्यामध्ये काळा कास नव्हता. आता हे काळा कास लावल्यानंतर काय गोळ होऊ शकतो हे आपण समजण्याचा प्रयत्न करू. आता मी हा काळा काच काढलाय, काळा काच काढून बाहेर ठेवलाय आणि परत 30 वोटिंग आपण करत बघू. तर परत मी तशीच वोटिंग करतोय आणि आपण बघू शकता का केळ्याची पावती आली, लाईट पेटली, आपल्याला व्यवस्थित केळ्याची पावती दिसते. जेव्हापर्यंत लाईट आहे ती पावती दिसणार. आणि जर हा काळा काच काढला
काळा काच इकडे ठेवला तर आपल्याला काहीच नाही दिसणार. जे दिसणार आहे ते तेव्हाच दिसणार जेव्हा पहिल्यासारखा व्हीव्हीपॅट असेल. पहिल्याचा व्हीव्हीपॅट जो होता त्याच्यामध्ये काळा काच नव्हता. आता काळा काच लावल्यानंतर वोट झाल्यावर पहिला वोट जेव्हा वोट करणार त्याला त्याची पावती दिसणार फक्त लाईट पेटल्यावर. तर ही लाईट जी आहे ती 8 सेकंदासाठी ती पेटते आणि 8 सेकंदामध्ये आपल्याला ती पावती दिसते. पण ती पावती जर त्याचा वोट चोरी करायचा असेल तर ही पावती हा प्रोग्राम अडकून ठेवणार, त्याला खाली पाडणार नाही. आणि दुसरा वोटर जो येणार वोट करायला त्याला ही पावती दिसणार नाही. तर काळ्या काचच्या मागे अशी पावती अडकलेली आहे हे दुसरा वोटरला माहीत नाही पडणार. तो येतो, तो पण केळ्याला वोट देतो आणि आपल्याला इकडे काय दिसतं, दुसऱ्या वोटरसाठी परत इकडे लाईट पेटवली जाईल आणि त्याला पहिल्याची पावती दिसेल. आणि अंधारात काय होतंय बघा, अंधारात काय होत आहे का त्यांनी सफरचंद मारला. मग हा जो कॉम्बिनेशन आहे चोरीचा त्या कॉम्बिनेशनसाठी हा काळा काच पाहिजे. लाईटची अवधी पहिले 15 सेकंड होती त्याला 2017च्या वेळी कधीतरी 8 सेकंड केली गेली आणि हा काळा काच लावला. आणि त्या 8 सेकंडमध्ये तुम्हाला जी पावती दिसते ती पहिल्याची पावती आहे, तुमच्या अगोदरची वोटरची पावती आहे का तुमची पावती आहे ते माहीत नाही पडणार जर या काळा काचचा उपयोग केला गेला आणि जर असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे ईव्हीएम मशीनमध्ये. तर आमच्या मशीनमध्ये असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.